आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित समाज घडवण्याची जबाबदारी सर्वांची। मंत्री संजय शिरसाट, नाशिक। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित समाजाधिष्ठित समाज घडवण्याची जबाबदारी ही आपणा सर्वांची असल्याचे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केले। नाशिक लोकलतर्फे आयोजित युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विशेष अंकाच्या प्रकाशन व पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते। गंजमाळ येथील रोटरी क्लब हॉलमध्ये हा कार्यक्रम उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाला मंत्री संजय शिरसाट, डॉक्टर आंबेडकर यांचे पणतू अमनसाहेब आंबेडकर, सेवानिवृत्त न्यायाधीश अनिल वैद्य, मिलिंद गायकवाड, प्राध्यापक श्रीकांत सोनवणे, पत्रकार सुरेश निकुम, अविनाश शिंदे आणि बाळासाहेब शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी मे महिन्यात बुद्धगया येथे जाण्यासाठी विशेष ट्रेन सुरू करण्याचा संकल्पही मंत्री शिरसाट यांनी जाहीर केला। या यात्रेसाठी नागरिकांना मोफत औषधोपचारासह सर्व सुविधा देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। दरम्यान पत्रकार सतीश रुपवते आणि अविनाश आहेर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित संपादित केलेल्या युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विशेष अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत समाजाने त्यांच्या मार्गावर चालण्याचे आवाहन केले। कधीही ब्रीफिंग त्यांचे घेत नाही की त्यांचे पॉइंटर मी कधी विचारत नाही त्यांना तुमचे काय पॉइंटर आहेत, मला माहिती हे काय प्रश्न विचारणार ज्याच्यामुळे टीआरपी वाढू शकतो, ज्याच्यामुळे चॅनल चालू शकतं, तसेच प्रश्न त्यांचे असतात। आणि कुठेतरी एखादं वाक्य आपल्या तोंडातून असं निघलं पाहिजे की ज्याच्यामुळं दिवसभर ती बातमी चालली पाहिजे। आणि म्हणून मी त्यांना कधी पॉइंटर काय लिहून आणलेस काय विचारणार मी बेधडक कधी कुठेही त्यांच्या प्रश्नाला उत्तर देत असतो। त्याच्या मागचं कारण एक की त्या विचारांचा काही दोष नसतो। चॅनलवाले सांगत असतात की तुला काय करायचं। आता पत्रकारिता ही माणसावर डिपेंड राहिली नाही तर मालकावर डिपेंड झालेली आहे। पाहायला मिळालं म्हणून मी काम करताना त्या दृष्टिकोनातून पाहतो। मी तुम्हाला सांगतो मी पहिल्यांदा मंत्री झालो होतो, लोकांनी पहिले सांगितलं की तुझा बळी गेला म्हणून समज। मंत्रिमंडळातील लोक काय करतील ते मला माहित नाही, पण समाजाचे लोक जे आहेत ना इतके डेंजर आहेत ते तुला काम करू देतील असं मला वाटत। अरे म्हणजे समाजाचे येतात ना, राहू द्या ना। माणसाला जोपर्यंत विरोधात नसतो तोपर्यंत त्याच्या जगण्याला अर्थ नसतो असं मानणारा मी आहे। काय केलंय म्हणून मी सुद्धा वेगवेगळ्या संकल्पना आणतोय। तुम्हाला जर जमलं तर 13 तारखेला या शिवाजी पार्कला 2000 ड्रोन शिवाजी पार्क मध्ये वर उडतील। आकाशामध्ये आमच्या बाबासाहेबांच्या जीवनावरचं सर्व चित्र त्या ठिकाणी आकाशामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील। ते 13 तारखेला संध्याकाळी 7:30 वाजता नाही आता आलं टीव्हीवर पहा। अरे ज्या बाबासाहेबांनी आम्हाला उंची दिली, गुलामातून माणूस बनवलंय, त्यांच्यासाठी आपण हे सगळं करायचं नाही। हे बाबासाहेब उपकार नाही, बाबासाहेब तुमच्यामुळे नाही, तुम्ही बाबासाहेबांमुळे आहात हे कधी विसरू नका। नसतं आजकाल अंगावर सोनं घातलं 2-4 किलो की ते बाबासाहेबांचा फोटो छोटा आणि आपला फोटो मोठा होतो। पण तुला सांगतो हे असं चालतं। आणि जेव्हा ते पाहतो त्या कामाला मनाला असं वाईट वाटतं। अरे त्या बाबासाहेबांनी कोट घातला, हा कोट फॅशन म्हणून नाही घातले तर त्याच्या पण तुला समोर सांगतो समाजातला प्रत्येक माणूस त्या कोटात 7 कोट घालताना बाबासाहेबाला पाहायचा होता, प्रत्येक माणूस त्याच्यासाठी मी घातला। माझ्या समाजातला माणूस या सुटाबुटात असलं पाहिजे, हे बाबासाहेब स्वप्न। म्हणून आम्ही लंडनला 2 वेळा जाऊन आता बाबासाहेबांना अपेक्षित असलेलं समाज घडवण्याचं कामाची जबाबदारी आपल्या सर्वांवर पत्रकारांवर खास